तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भयभीत झालेल्या आणि जम्मू काश्मीरमध्ये अडकून पडलेल्या पर्यटकांची केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी जम्मू काश्मीरमध्ये जाऊन घेतली भेट। तुम्हाला घरी सुखरूप पोहोचवण्यासाठी रेल्वेगाडीची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगताच पर्यटकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले असून पर्यटकांना विशेष व्यवस्था करून दिल्ली येथे आणण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी या प्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली। जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांना लक्ष्य करत दहशतवाद्यांनी गोळीबार केला। यामध्ये 28 भारतीय पर्यटक मृत्युमुखी पडले आहेत। मृतकांमध्ये 6 जण हे महाराष्ट्रातील आहेत। शिवाय अनेक पर्यटक जम्मू आणि काश्मीरमध्ये अडकून पडले आहेत। तेथील परिस्थितीमुळे ते भयभीत झाले असून लवकरात लवकर घराकडे पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून ते आणि त्यांचे कुटुंबीय केंद्र सरकारकडे मागणी करत होते। बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास 49 पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेले आहेत। हे सर्व पर्यटक सुखरूप आहेत। दरम्यान 24 एप्रिलच्या सकाळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हे जम्मू काश्मीरला पोहोचले। त्यांनी पर्यटकांसोबत संवाद साधून सरकार तुमच्या पाठीशी आहे, घाबरू नका असे आश्वस्त केल्याने अडकून पडलेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले। दरम्यान 24 एप्रिलच्या दुपारी 3 वाजता जम्मू काश्मीरवरून हे पर्यटक दिल्लीकडे रवाना होणार असून दिल्ली येथे आल्यानंतर संबंधित पर्यटकांना त्यांच्या घराकडे जाण्यासाठी विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार।